अरे ते बघा आपल्या शाळेमध्ये कोण आलंय बाजारची थैली घेऊन. चला आपण त्याची मजा घेऊ. ए थैलीवाल्या पोरा, थांब की, कुठे पळतोस? ए भिकाऱ्या, तू आमच्या एवढ्या हायफाय स्कूल मध्ये काय करतोयस? मी पण आहे या शाळेमध्ये. तू आणि या शाळेमध्ये? पोरांनो, ह्यो काय म्हणते बघा, मी पण या शाळेमध्ये. अरे या शाळेमध्ये तुझं ऍडमिशन घ्यायचं म्हणल्यावर तुझ्या बापाला तुझं घर इकावं लागन, तेव्हा तुझं ऍडमिशन होईन या शाळेत. पण माझे बाबा बोलले की तुझं या शाळेमध्ये ऍडमिशन केलंय म्हणून. ए भिकाऱ्या, चल निघ आमच्या शाळेमधून. आलाय बाजारची थैली घेऊन. तुझे कपडे बघ, सगळ्या अंगाचा वास येतोय तुझ्या, आणि आलाय आमच्या हायफाय स्कूल मध्ये. चल निघ इथून. आलाय मोठा. अहो काय झालं, लई चिंतामध्ये दिसू राहिला. शांती, आपण जमीन गहाण ठेवून पिंट्याचं मोठ्या शाळेमध्ये ऍडमिशन तर घेतलं, पण त्याची पुस्तक, त्याला दप्तर घ्यावं लागेल ना. अहो तुम्ही काळजी कशाला करताय, ऍडमिशन घेऊन झाले ना, हे पण होईल ना, मग कसं तरी करू आपण. अगं आपण पिंट्याला ज्या शाळेत टाकले तिथं सगळे मोठ्या मोठ्या लोकांची पोरत बघ. त्यांचं राहणीमान आणि आपल्या पिंट्याचं राहणीमान, आपला पिंट्या तिथं उमटूनच पडन बघ. आपल्याला पण त्यांच्यासारखंच घ्यावं लागेल आपल्या पिंट्याला. अहो तुम्ही काळजी नका करू, सगळं होईन बघा व्यवस्थित. देव आहे ना आपल्या पाठीशी. करू आपण इकून तिकून पैशाची सोय आणि घेऊ पिंट्याला पण सगळं घेऊन देऊ. शांती, मला लय वाईट वाटतं बघ, आपण एकुलते एक पोरासाठी पण काहीच नाही करू शकलो. अहो तुम्ही रडताय कशाला, मी आहे ना तुमच्या पाठीशी. मग रडू नका बरं तुम्ही. तुम्हीच रडल्यावर आम्ही कोणाकडे बघायचं. अहो गेल्या वर्षी नशिबानं साथ नाही दिली, पण मला माहित आहे यावेळेस चांगला पाऊस पाणी पडन बघा, आणि आपल्या शेतातला माल पाणी सगळं चांगलं येईन बघा. फेडूयात ना, हाय ना, मी आहे ना तुमच्या सोबत. लोकांचं पण कर्ज पाणी आपण फेडून टाकू, आणि सावकाराकडची काही जमीन ठेवली ना ती पण सोडवू आपण. शांते, खरंच मी लय नशिबाने बघ की मला तुपल्यासारखी बायको मिळाली, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहणारी, मला हाय त्या परिस्थितीत साथ देणारी. खरंच मी लय नशिबाने. आई पिंट्या, काय झालं, काय झालं माझ्या बाळाला रडायला, काय झालं? आई मी नाही जाणार उद्या त्या शाळेमध्ये. मला सगळे पोरं चिडवत होते तुपल्या अंगाचा वास येतोय म्हणून, आणि तू बाजारची थैली घेऊन आलीस म्हणून. मी नाही जाणार त्या शाळेमध्ये. अरे बाळा कशाला रडतोय, आपण घेऊयात ना, तुला पण छान बॅग घेऊ, कपडे घेऊ. नाही मी नाही जाणार शाळेमध्ये. मला छान छान कपडे आणि दप्तर घेत नाही तोपर्यंत मी नाही जाणार शाळेमध्ये. शांते, आता ग काय करायचं? पोरग तर शाळेतच जायचं नाही म्हणतंय. मी आहे ना, तुम्ही काळजी नका करू. हे घ्या आणि सोनाराकडे गहाण ठेवा, आणि जे काही पैसे येते त्यात पिंट्याचं सामान घेऊन या. अगं शांती, हे काय करतीस? अगं तुपल्या अंगावर एवढाच दागिना राहिलाय, बाकीचं सगळं तर मोडलंय आपण, आता हे पण देतीस होय? आवा तुम्ही काळजी कशाला करताय, पैसे आले की सोडूयात की आपण. नाही बाबा, मी नाही हात लावणार याला. मी नसतोय मोडत गिडत आणि गहाण पण नसतोय ठेवत. अहो हे आपल्या वाईट परिस्थितीत जर कामाला नाही आलं तर मग ह्या सोन्याचा काय उपयोग. हे घ्या तुम्ही आणि ठेवा, आपण परत सोडूयात की.